आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, बाजीराव रस्त्यावरील एस.एन. जोशी चौकात आंदोलन। ठाकरेंच्या सेनेनं सरकारला बांगड्या आणि हळद कुंकू पाठवलं। माजी आमदार तृप्ती सावंत यांची भाजपात घरवापसी, तृप्ती सावंत यांचा अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश। तृप्ती सावंत यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक मनसेच्या चिन्हावर लढवली होती। एमसीए निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तुर्तास जाहीर करू नका, अंतिम मतदार यादीला आता एमसीएच्या जुन्या सदस्यांकडून हायकोर्टात आव्हान। तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे आदेश, याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार। आरोपींसोबत संवाद साधण्याचं कौशल्य असणाऱ्या एसीपी शालिनी शर्मांची बदली, नागपूरहून शालिनी शर्मा यांची मुंबईत बदली। रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणानंतर शालिनी शर्मा चर्चेत। वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरची फसवणूक, महिला मांत्रिकानं आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक केली। फसवणूक केलेल्या पैशातनं महिला मांत्रिकानं आलिशान बंगलाही घेतला। निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल, कोथरूडमध्ये गोळीबारानंतर घायवळ टोळीकडून एका तरुणावर त्याच रात्री कोयत्यानं हल्ला। 18 सप्टेंबरच्या हल्ल्याप्रकरणी टोळी प्रमुख म्हणून निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत कारवाई। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातनं बडतर्फ, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश, तर गोपाळ बदने यानं आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचं समोर। डॉक्टर मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये गोपाळ बदने शासकीय सेवेतनं बडतर्फ, पीआय सुनील महाडिक यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई झाली पाहिजे, ट्विट करत सुषमा अंधारे यांची मागणी। लातूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री विनायक पाटील यांची निवड, विनायक पाटील यांनी 2 वेळा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं।